ओके, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पहिल्यांदा आपण लास्ट लेक्चरला काय बघितलं ते बघूया आणि मग पुढं आज काय करायचंय ते बघूया. कॅल्क्युलेशन. बघा, आपण लास्ट लेक्चरला एक प्रॉब्लेम स्टार्ट केलेला. त्याच्यामध्ये काय दिलं होतं, नंबर ऑफ स्पीड स्टेप्स 3 दिलेल्या, नंबर ऑफ स्टेजेस 3 दिलेल्या, स्पीड स्टेप्स दिलेल्या 12, मिनिमम स्पीड होती 60, मॅक्सिमम स्पीड होती 2880 आणि सांगताना काय सांगितलेलं, सेकंड स्टेजला मला 3 स्पीड स्टेप्स पाहिजे, 3 स्पीड स्टेप्स सेकंड स्टेजला. इलेक्ट्रिक मोटरची स्पीड होती 1440 आणि याच्यासाठीचा गिअर बॉक्स डिझाईन करायचा होता आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ऍडिशनली काय फाइंड आउट करायचं होतं, नंबर ऑफ टीथ. ओके, मग नंबर ऑफ टीथ डिटरमाइन करण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू केला. प्रॉब्लेम मध्ये आपला पहिली स्टेप जी असते ती म्हणजे रेंज रेशो, मॅक्सिमम स्पीड डिवाइड बाय मिनिमम स्पीड. मॅक्सिमम स्पीड डिवाइड बाय मिनिमम स्पीड मिळाल्यानंतर मला रेंज रेशो मिळाला 48. ठीक आहे, त्यानंतर आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन रेशो शोधला. phi is equal to rn raised to 1 divided by z minus 1. जॉमेट्रिक प्रोग्रेशन रेशो मध्ये rn ची किंमत पुट केली, z स्पीड स्टेप्स 12 पुट केल्या, तुम्हाला phi ची किंमत मिळाली 1.4218. ठीक आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन रेशो मिळाला. आता जॉमेट्रिक प्रोग्रेशन रेशो मिळाल्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय असते, स्पिंडल स्पीड्स. स्पिंडल स्पीड कशी कॅल्क्युलेट करतोय आपण, n1 म्हणजे n मिनिमम, n2 म्हणजे n1 इंटू 5, n3 म्हणजे n1 इंटू 5 स्क्वेअर, n4 म्हणजे n1 इंटू 5 क्यूब. असं करत गेल्यानंतर n12 इज इक्वल टू n1 इंटू 5 रेस टू 11. मग मी तर प्रत्येक ठिकाणी 5 ची किंमत पुट करत गेलो, तुम्हाला या 12 स्पीड स्टेप्स मिळाल्या, ज्या ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला कॅल्क्युलेट करून ठेवल्यात. या त्याच्या 12 स्पीड आहेत, म्हणजे तुमच्या गिअर बॉक्सच्या या 12 स्पीड आहेत. मग त्याच्यानंतर मी काय केलं, नेक्स्ट स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिटरमाइन केला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला, आता स्ट्रक्चरल फॉर्म्युला मी कसा डिटरमाइन केला ते सांगतो. स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिटरमाइन करण्यासाठी मी P1 X1 P2 X2 P3 X3 लिहिलं. आता P1 P2 P3 का लिहिलं, कारण की मला प्रॉब्लेम मध्ये सांगितलं 3 स्टेजेसचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे इथं P1 P2 P3. आता हे P1 P2 P3 काय आहेत, तर एका इंडिव्हिज्युअल स्टेजचे काय स्पीड स्टेप्स आहेत, म्हणजे या पहिल्या स्टेजच्या, या दुसऱ्या स्टेजच्या, या तिसऱ्या स्टेजच्या. म्हणजे पहिल्या स्टेजच्या 2 स्पीड स्टेप, दुसऱ्या स्टेजच्या 3, तिसऱ्या स्टेजच्या 2. आता या प्रॉब्लेम मध्ये काय झाले, त्यांनी सांगतानाच प्रॉब्लेम मध्ये असे मेन्शन केले की नंबर ऑफ स्पीड स्टेप्स इन सेकंड स्टेज आर 3. म्हणजेच P2 काय झालं तरी आपल्याला 3 घ्यायचं आहे. P2 काय झालं तरी आपल्याला 3 घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे मी P2 ची व्हॅल्यू किती लिहिलेली आहे, इथं 3 लिहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग मला टोटल Z इज इक्वल टू 12 पाहिजे होता, म्हणजे हा 3 तर ऑलरेडी आहे, सो इथं मी 2 लिहिला, इथं 2 लिहिला, सो 2 इंटू 3 इंटू 2 इज इक्वल टू 12 झाला. नेहमी आपण काय करतो, 2 3 2 म्हणजे P1 P2 P3 इंटरचेंज करतो, फॉर्म्युले बदलतो, किंवा X1 X2 X3 इंटरचेंज करतो, फॉर्म्युले बदलतो. आता इथला X1 X2 X3 कसा कॅल्क्युलेट केलाय, X1 1 लिहिलाय, X2 इज इक्वल टू 2 इंटू 1 म्हणजे 2 आला, आणि X3 इज इक्वल टू 3 इंटू 2 म्हणजे 6 आला. इथं मला माझे सगळे स्ट्रक्चरल फॉर्म्युले मिळाले. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युले मिळवताना फक्त मी काय केलं, X1 X2 X3 इथं इंटरचेंज केलं. आता तुम्हाला मी याच्या आधी सांगितलेलं की ऑप्टिमम स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा नेहमी काय, जिथं 1 आहे मोस्ट ऑफ द टाइम त्याच वेळेला मिळतो. त्यामुळे फॉर्म्युले तुम्ही सिलेक्ट करताना काय करायचं, X1 जिथं 1 आहे तोच मॅक्सिमम टाइम सिलेक्ट करायचा. आता मी काय केलं, 1 चे 2 घेतले आणि 2 चे 2 घेतले. ठीक आहे, आणि मी ते ड्रॉ करायला चालू केले, स्ट्रक्चरल डायग्राम. ओके, मग त्यातला पहिला जो फॉर्म्युला होता 2 1 3 2 2 6 तो ड्रॉ केला. काय करायचं, सिमेट्री घ्यायची, इथं नंबरिंग द्यायचं 1 2 3 4 5 6 12 पर्यंत, याचा बरोबर सेंटर काढायचा आणि सिमेट्रिक डायग्राम ड्रॉ करायची. आता इथं बघा, आउटपुट 2 पाहिजे होते आणि हा 1 म्हणजे काय, डिफरन्स 1, म्हणून इथे मी 2 आउटपुट काढले, डिफरन्स 1 चा ठेवलाय. दुसऱ्या वेळेला आउटपुट 3, डिफरन्स 2, म्हणजे मी इथनं कुठल्या पण एका पॉइंटचे आउटपुट किती काढले, 3. पहिला हॉरिझॉन्टल, मग हा, मग हा. ठीक आहे, 1 2 3 आउटपुट आहेत, यांच्यातले डिफरन्स मोजा, 1 2 1 2. ठीक आहे, म्हणजे आउटपुट 3, डिफरन्स 2. मी सेकंड स्टेज मिळवली. त्यानंतर थर्ड स्टेजला काय, आउटपुट 2, डिफरन्स 6.
आउटपुट 2 म्हणजे काय बघा 1 2 हे 2 आउटपुट आहे त्यांच्यातला डिफरन्स मोजला 1 2 3 4 5 6 डिफरन्स 6 आहे ओके म्हणजे आउटपुट 2 डिफरन्स 6 ओके म्हणजे मला ही थर्ड केस मिळाली. आता हे तिन्ही स्टेजचे मी काय केले बाळांनो स्ट्रक्चरल डायग्राम ड्रॉ केली या फॉर्म्युल्यासाठी. हाच फॉर्म्युला मी रिपीट केला फॉर्म्युला मी दुसरा घेतला 2 2 3 1 2 6 2 2 3 1 2 6 ड्रॉ करायला चालू केलं सेंटर पासून म्हणजे सिमेट्रिक चालू केलं. दोनचा आउटपुट दोनचा डिफरन्स आउटपुट 2 डिफरन्स 2 त्यानंतर 3 आउटपुट डिफरन्स 1 3 आउटपुट डिफरन्स 1 त्यानंतर 2 आउटपुट डिफरन्स 6 2 आउटपुट काढायला गेलो पण आउटपुट हा 11.5 आला येऊन चालणार नाही. लास्ट स्टेजला कुठे यायला पाहिजे तो N1 N2 N3 N4 N12 पर्यंत कुठेतरी यायला पाहिजे पण तो मध्ये झाला याचा अर्थ चालणार नाही म्हणजे ही स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा नॉट फिजिबल आहे. असंच मी यातला पुढचा फॉर्म्युला घेतला 2 1 2 1 3 6 2 2 हा फॉर्म्युला घेतला याला ड्रॉ करायला चालू केलं आउटपुट 2 डिफरन्स 1 आउटपुट 2 डिफरन्स 1 घेतला. पुढच्या स्टेजला आउटपुट 3 डिफरन्स 6 पहिला आउटपुट काढला दुसरा आउटपुट काढायला गेलो या डायग्रामच्या बाहेर गेला म्हणजे ही डायग्राम पण काय झाली नॉट फिजिबल आली ड्रॉ होऊ शकत नाही. त्यानंतर तिसरं नेक्स्ट फॉर्म्युला घेतला 2 2 3 6 2 1 2 2 3 6 2 1 आउटपुट 2 डिफरन्स 2 मी इथं 2 आउटपुट काढले डिफरन्स 2 चा ठेवला. आउटपुट 3 डिफरन्स 6 पहिला आउटपुट घेतला हॉरिझॉन्टल पुढचा आउटपुट 6 म्हणजे या डायग्रामच्या बाहेर गेला म्हणजे हे पण नॉट फिजिबल आलं. आता इथं ज्या 4 डायग्राम मी ड्रॉ केल्या त्यातल्या 3 नॉट फिजिबल आहेत आणि एकच फिजिबल आहे याचा अर्थ जर मी याला ऑप्टिमॅलिटी टेस्ट अप्लाय केली ऑप्टिमॅलिटी टेस्टच्या आपल्या 3 कंडिशन काय आहेत x1 शुड बी लेस दॅन x2 दुसरं समेशन ऑफ नोड्स आणि तिसरं IG स्टेज. आता मी या तिन्ही कंडिशन सुद्धा इथं अप्लाय केलेल्या नाही. आता या कंडिशन मी त्यामुळे अप्लाय केलेलं नाही त्याच्या मागचं कारण काय आहे कारण की हे नॉट फिजिबल आलं म्हणजे एकच फिजिबल आहे त्यामुळे ऑप्टिमम हीच डायग्राम आहे त्यामुळे मी इथं डायरेक्ट लिहिलं ऑप्टिमम स्ट्रक्चरल डायग्राम इज. आता या केसमध्ये इथं ऑप्टिमॅलिटी टेस्टच करायला लागले नाही पण बाकीच्या प्रॉब्लेमला आपल्याला ऑप्टिमॅलिटी टेस्ट करायला लागणार त्यावेळेला आपण 3 कंडिशन अप्लाय करायला लागणार. ठीक आहे आता हे झालं बघा माझं स्ट्रक्चरल डायग्राम. ठीक आहे ही स्ट्रक्चरल डायग्राम झाली. आता ही स्ट्रक्चरल डायग्राम मी पुढे कंटिन्यू केली. नेक्स्ट पॉइंट म्हणजे स्पीड रे डायग्राम म्हणजे मी आहे ती स्ट्रक्चरल डायग्राम काढली त्याला मागे एक कॉलम वाढवला म्हणजे थोडक्यात काय मी इलेक्ट्रिक मोटरचा शाफ्ट आणला. आता याच्यामध्ये स्पीड्स ज्या काही इथे लिहिलं बघा N1 N2 N3 N4 अशा N12 पर्यंत स्पीड आहेत. ठीक आहे हा माझा पहिला शाफ्ट आहे हा दुसरा शाफ्ट आहे हा तिसरा शाफ्ट आहे हा चौथा शाफ्ट आहे हे 4 गिअर बॉक्सचे शाफ्ट आहेत. त्यानंतर इथून इथपर्यंत स्टेज 1 आहे ही स्टेज 2 आहे ही स्टेज 3 आहे आणि जर तुम्ही बघितला तर हाच फॉर्म्युला परत इथं रिपीट केलाय 2 आउटपुट 1 चा डिफरन्स त्यानंतर 3 आउटपुट 2 चा डिफरन्स त्यानंतर 2 आउटपुट 6 चा डिफरन्स. ओके आता फक्त इथं मागं मी इलेक्ट्रिक मोटरचा शाफ्ट आणल्यामुळे इलेक्ट्रिक मोटरची स्पीड कुठे आहे बघितली ठीक आहे आणि ती इथं मार्क केली. ठीक आहे ती 1440 आहे म्हणजे ती काय येते N10 आणि N11 च्या मध्ये येते स्पीड ऑफ इलेक्ट्रिक मोटर. ओके आता हे डायग्राम झाल्यानंतर याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट काय आहे यातल्या कोणत्या पण 2 हॉरिझॉन्टल लाईन घेतल्या स्पीड रे डायग्राम मधल्या तर ती जी स्पीड आहे ती म्हणजे काय असते लॉग टू द बेस 10 फाय किती असते लॉग टू द बेस 10 फाय त्यामुळे मी ती लॉग टू द बेस 10 फाय घेतली आणि मी स्पीड रे डायग्राम संपवली. आता आज याचा आपल्याला यूज होणार आहे या फॉर्म्युल्याकडे मी नंतर येतो. ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जी आहे ती म्हणजे गिअरिंग डायग्राम. नेक्स्ट जी आहे ती म्हणजे काय गिअरिंग डायग्राम. गिअरिंग डायग्राम कशी काढली बघा पहिल्या स्टेजला 2 आउटपुट पाहिजेत म्हणून मी शाफ्ट किती घेतले बघा पहिल्या स्टेजचे 2 दुसऱ्या स्टेजचे 2 तिसऱ्या स्टेजचे 2 म्हणजे 1 2 3 4 स्टाफ लागतात मला 3 स्टेजसाठी. त्यात पहिल्या स्टेजला मला 2 आउटपुट पाहिजे होते म्हणून मी क्लस्टर टाकला 2 चा त्याला मेश होणारे 2 इंडिव्हिज्युअल गिअर घेतले दुसऱ्या शाफ्टवरती म्हणजे इथं माझी पहिली स्टेज संपली इथं 1 च्या 2 स्पीड झाल्या. त्यानंतर दुसऱ्या स्टेजला मला आउटपुट 3 पाहिजे आहे मग मला इथं 3 चा क्लस्टर टाकायला पाहिजे होता पण इंडिव्हिज्युअल गिअर आपण एका शाफ्टवरती घेतो आणि क्लस्टर दुसऱ्या शाफ्टवर म्हणून क्लस्टर मी पुढे टाकला 3 चा आणि त्याला मेश होणारे 3 गिअर इथे घेतले म्हणजे ही तुमची सेकंड स्टेज संपली. त्याच्यानंतर पुढे गेलो मी त्यानंतर मला परत 2 स्पीड स्टेप पाहिजे होत्या 2 आणि 2 स्पीड स्टेप पाहिजे होत्या म्हणून मी इथं क्लस्टर 2 चा घेतला आणि त्याला मेश होणारे 2 इंडिव्हिज्युअल गिअर मी इथे कन्सिडर केले. ठीक आहे आणि हे म्हणजे माझं आलं स्टेज 3. आता स्टेज 1 स्टेज 2 स्टेज 3 संपल्यानंतर हा तुमचा आउटपुट शाफ्ट म्हणजे इथं स्पिंडल असणार प्रत्येक शाफ्टच्या एंडला बेरिंग दाखवायचं आणि मेन जो तुमचा शाफ्ट असते पहिला त्याला काय होते थ्रू पुली इलेक्ट्रिक मोटरकडून स्पीड ट्रान्सफर होते.
इलेक्ट्रिक मोटरकडून स्पीड ट्रान्समिट होते, ही स्पीड भावानं मी इथं दाखवलेली आहे. ओके, आता इथं माझी गिअरिंग डायग्राम पाहून काय झाली, कंप्लीट झाली. आता याच्या नंतरचं जे काय आहे ते आपल्यासाठी एकदम इम्पॉर्टंट आहे आणि ते आज आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मी पुढे जातो. आता याच्यानंतर बाळांनो काय करायचं म्हणजे काय, व्हेलॉसिटी रेशो लिहायची. इथनं पुढं हे गिअर कॅल्क्युलेशन साठी सगळं चालू झालं. पुढचं गिअर कॅल्क्युलेशन साठी काय लिहायचं, व्हेलॉसिटी रेशो. आता व्हेलॉसिटी रेशो कसा लिहायचा ते सांगतो. हे एकदम इम्पॉर्टंट आहे. व्हेलॉसिटी रेशो मध्ये हे एकदम इम्पॉर्टंट आहे. कसं लिहायचं सांगतो बघा. त्यासाठी काय करायचं, आपली गिअरिंग डायग्राम जी आहे, गिअरिंग डायग्राम ती आपल्या बरोबर असायला पाहिजे. गिअरिंग डायग्राम सांगा इथं किती आउटपुट आहे तरी, पहिल्या स्टेजला किती आउटपुट आहेत, पहिल्या स्टेजला किती आउटपुट, 2. ओके, दुसऱ्या स्टेजला किती आउटपुट आहेत, 3. ओके, तिसऱ्या स्टेजला किती आउटपुट आहेत, 2. ओके, म्हणजे 2 3 2. मग काय करायचं इथं गिअर व्हेलॉसिटी रेशो करताना काय करायचं बघा. पहिल्यांदा एक स्पीड इथं लिहायची. ती स्पीड कुठली लिहायची ते नंतर सांगतो. एक स्पीड इथं लिहायची. त्याचे पहिल्या स्टेजला मला किती आउटपुट मिळणार, 2. पहिल्या स्टेजला मला किती आउटपुट मिळणार, 2. इथं दाखवायची. 2. त्याचे 2 आउटपुट मिळणार. एक स्पीड होती पहिल्या शाफ्टची, त्याचे मला 2 आउटपुट मिळाले. त्यानंतर त्या 2 मधली कुठली तर एक स्पीड आपण कन्सिडर करायची. या 2 मधली कुठली तर एक स्पीड आपण कन्सिडर करायची. आता दुसऱ्या स्टेजला किती आउटपुट मिळणार त्याची, 3. मग दुसऱ्या स्टेजला 3 आउटपुट मिळणार. ते 3 आउटपुट इथे लिहायचे. इथं 3 आउटपुट लिहायचे. 3 आउटपुट झाल्यानंतर त्यातली कुठली तर एकच स्पीड कन्सिडर करायची. त्यातली कुठली तर एकच स्पीड कन्सिडर करायची. बघा, पहिल्या स्टेजला 2 आउटपुट, दुसऱ्या स्टेजला 3 आउटपुट. आता तिसऱ्या स्टेजला परत किती आउटपुट आहेत, 2. म्हणून इथं 2 आउटपुट दाखवायचे. त्यानंतर तुमचा हा फायनल, हे तुमचं फायनल. ओके, आता हे काय मी मुद्दाम बारीका काढले कारण की इथं 12 स्पीड मिळणार आहे. ओके, पहिल्या स्टेजला 2, दुसऱ्या स्टेजला 3, तिसऱ्या स्टेजला 2. ओके, असं बनवून ठेवायचं. याच्यामध्ये सगळे व्हेलॉसिटी रेशो येणार आहेत. याच्यामध्ये सगळे व्हेलॉसिटी रेशो आता येणार आहेत. आता हे व्हेलॉसिटी रेशो मला सगळे आणायचे असतील तर मी आता काय करणार बघा जरासं. त्यासाठी या पहिल्या शाफ्टची स्पीड किती आहे सांगा. पहिल्या शाफ्टची स्पीड इथे या फिगर मध्ये, या पहिल्या शाफ्टची स्पीड किती आहे बघा. ही कुठनं मिळणार तुम्हाला, या स्पीड रे डायग्राम वरून मिळणार. स्पीड रे डायग्राम वरून मिळणार. बघा, हा पॉइंट बघायचा कितीचा आहे, हा पॉइंट बघायचा कितीचा आहे सांगा. कितीचा आहे हा पॉइंट, हा पॉइंट कितीचा आहे ते इथे बरोबर मध्ये यायचं. हे किती आहे, 6.5 आहे. बरोबर काय, म्हणजेच ही जी स्पीड आहे ती किती आहे, 6.5 आहे. मग आता ही मधली स्पीड कशी मिळवायची, तर याच्यासाठी मी तुम्हाला काल जाता जाता एकाने विचारलेला म्हणून फॉर्म्युला सांगितलेला मी परत सांगतो. याची स्पीड पाहिजे 6.5 ची, म्हणून असली याचं log to the base 10 n 6.5, log to the base 10 n 6.5 ही मिळवायची आहे. इज इक्वल टू कशी मिळवायची बघा. याच्या अगोदरची स्पीड कुठली आहे बघायची, याच्या अगोदरची. आता 6.5 च्या अगोदरची कुठली असणार आहे, n6. 6.5 च्या अगोदरची कुठली असणार आहे, n6. म्हणजे लिहायचं log to the base 10 n6, log to the base 10 n6 लिहायची अगोदरची स्पीड. आता त्याच्यामध्ये पुढे अजून किती ऍड करायचंय मला, हे हाफ. अजून किती ऍड करायचंय मला, हे हाफ, म्हणून मी दिलेलं प्लस. आता 2 लाईन मधलं डिस्टन्स किती असते, log to the base 10 phi, log to the base 10 phi हे डिस्टन्स असते. पण मला त्याचा हाफच पाहिजे आहे, हाफच पाहिजे म्हणून त्याला डिवाइड बाय काय केलं मी 2, म्हणजे log to the base 10 phi डिवाइड बाय 2. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला ही मधली 6.5 ची स्पीड मिळते. ही मधली 6.5 ची स्पीड मिळते. ठीक आहे, म्हणून मी आता हा फॉर्म्युला वापरणार.
हा फॉर्म्युला वापरणार आणि काय करणार मी फर्स्ट स्टेजची मी स्पीड डिटरमाइन करणार. फर्स्ट स्टेजची मी स्पीड डिटरमाइन करणार म्हणजे पहिल्या शाफ्टची. पण मी लिहितो स्पीड ऑफ शाफ्ट 1 म्हणजे पहिल्या शाफ्टची स्पीड. कसं काढणार आता सांगितलं लॉग टू द बेस 10 n 6.5 इज इक्वल टू अगोदरची स्पीड घ्यायची लॉग टू द बेस 10 n 6. ठीक आहे, म्हणजे या रे डायग्राम मध्ये जायचं 6 च्या अगोदरची स्पीड 6.5 च्या अगोदरची स्पीड कुठली आहे 6 आहे आणि त्याच्यामध्ये हे हाफ ऍड करायचं. हाफ कसं ऍड करणार लॉग टू द बेस 10 5 डिवाइड बाय 2 प्लस log to the base 10 5 डिवाइड बाय 2. त्या 5 ला डिवाइड बाय 2 नाही आहे, या लॉगच्या टोटल टर्मला डिवाइड बाय 2. ठीक आहे, आता मी किमती पुट करतो. log टू द बेस 10 n6 तुम्ही प्रॉब्लेम मध्ये मिळवलेल्या सुरुवातीला स्पीड मी दाखवतो तुम्हाला. n6 किती आहे बघा इथं 348.61. ओके, n6 तुमच्याकडे ऑलरेडी आहे 348.61 प्लस log टू द बेस 10 5. आता 5 ची किंमत तुम्ही प्रॉब्लेमच्या सुरुवातीला शोधली होती बघा 1.4218. 1.4218. ओके, डिवाइड बाय 2. हा लॉग पूर्ण सॉल्व करायचा आणि डिवाइड बाय 2 करायचं. मला हे सॉल्व करून सांगा किती येते. हे सॉल्व करून सांगा बाबांनो किती येते. 2.61. किती येते 2.61. 2.61. ओके 2.61. ठीक आहे, आता मला हा लॉग टू द बेस 10 n 6.5 मिळाला, पण मला हा लॉग नको आहे, मला फक्त स्पीड पाहिजे आहे. म्हणून मी काय करतो हा लॉग काढून टाकतो. लॉग काढला की तिकडे 10 रेस्ट होणार. सो n 6.5 इज इक्वल टू 10 रेस्ट टू 2.61. सॉल्व करा तुम्हाला n 6.5 मिळेल. सॉल्व करा तुम्हाला n 6.5. 415.67. एक सेकंड, किती आलं 415.67. 415.67 RPM. आता तुमच्या लक्षात येईल बघा इथं n6 आणि n7 कम्पेअर करा, त्याच्या मधली स्पीड 407 येते. 407 येते. 407 येते. 407 येते. 407.38. अजून कोणतरी एक चेक करा बाळा. 407.38. ओके 407.38. ओके, म्हणजे ही स्पीड बघा n6 आणि n7 च्या मधली आहे. n6 आणि n7 च्या मधले आहे. म्हणजे तुम्हाला कुठली स्पीड मिळाली पहिल्या शाफ्टची स्पीड मिळाली. त्या हा पहिला जो पॉईंट आहे स्ट्रक्चरल डायग्राम मधला हा याचा हा पहिल्या पॉईंटची जी स्पीड आहे ती किती आहे 407.38 आहे. 407.38 आहे. ओके, समजलं सगळ्यांना पहिल्या शाफ्टची स्पीड कशी मी फाइंड आउट केली. ओके, आता इथे यायचं या डायग्राम मध्ये यायचं. ही डायग्राम लय महत्वाची आहे. आता इथं पहिल्या शाफ्टची स्पीड सांगा, मी लिहितो 407.38. देणार 407.38. आता मला इथं व्हेलॉसिटी रेशो लिहायचा आहे. हा व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय सांगतो. इथे यायचं गिअरिंग डायग्राम मध्ये. समजा एक नंबरचा गिअर हा Z1 इनपुट आणि हा त्याचा मेश झालेला गिअर जर एकमेकाला कनेक्ट झाले म्हणजे मेश झाले तर त्यांचा काहीतरी व्हेलॉसिटी रेशो असणार. बरोबर आहे. एक नंबर आणि दोन नंबर एकमेकाला मेश झाले तर व्हेलॉसिटी रेशो येणार. हा व्हेलॉसिटी रेशो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतो रे. व्हेलॉसिटी रेशो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असते टीथ. बरोबर आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असते टीथ. म्हणजे काय मी आता लिहून दाखवतो तुम्हाला. समजा मी असं लिहिलं Z1 इनपुट डिवाइड बाय Z1 आउटपुट असं जर लिहिलं इथे लिहून दाखवतो तुम्हाला Z1 इनपुट डिवाइड बाय Z1 आउटपुट. ठीक आहे, इथं जरा लक्ष द्या. इथं लिहितोय Z1 इनपुट डिवाइड बाय Z1 आउटपुट जर मी लिहिलं हे टीथ आहेत बघा. झेड म्हणजे टीथ आहेत. एक नंबरच्या इनपुटचे टीथ डिवाइड बाय एक नंबरच्या आउटपुटचे टीथ जर मी लिहिले तर
स्पीड आणि टीथ हे एकमेकाला काय असतात? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. स्पीड आणि टीथ एकमेकाला काय असतात? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे आता मला स्पीड लिहिताना कशी लिहायला पाहिजे? या वन आउटपुटची स्पीड इथे लिहायला पाहिजे. सो N1 आउटपुट म्हणजे एक नंबरच्या आउटपुटची स्पीड डिवाइड बाय N1 इनपुट. एक नंबरच्या इनपुटची स्पीड म्हणजे Z1 इनपुट डिवाइड बाय Z1 आउटपुट लिहिलं तर हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड यायला पाहिजे असं. बरोबर. आता हे मी इथं लिहितो बघा. सांगा मला आता इथं मी काय लिहिले रे? इथं मी काय लिहिलेलं आहे? Z1 इनपुट. ओके. आता वन इनपुटची स्पीड तुम्ही सांगायची. वन इनपुट म्हणजे पहिला शाफ्ट. पहिल्या शाफ्टची स्पीड किती आहे? 1440. पहिल्या शाफ्टची स्पीड इथं वाक्य किती आहे? 407.3. पहिल्या शाफ्टची स्पीड किती आहे? 6.5 N6.5 आणि N6.5 आता शोधले आपण किती आहे? 407.38. म्हणजेच इथं वन इनपुट असेल तर त्याची स्पीड इथं यायला पाहिजे. ठीक आहे. ती 407.38 आहे. इथं किती लिहिले मी? 407.38. ओके. आता लक्ष द्या, लय महत्वाचं आहे. वन आउटपुटची स्पीड किती असणार सांगा? वन आउटपुटची स्पीड दोन डायग्राम बघायच्या. वन आउटपुटची स्पीड याची. आता मला सांगा इनपुट शाफ्टची स्पीड 6.5 आहे. त्याची किती आउटपुट आहेत तुमच्याकडे? 1, 2 हे दोन आउटपुट आहेत. म्हणजे एकतर ही स्पीड असायला पाहिजे किंवा एकतर ही स्पीड असायला पाहिजे. आपण ही स्पीड कन्सिडर करूया. ही स्पीड किती आहे सांगा? ही स्पीड किती आहे? N6. N6 आहे. आता मला N6 स्पीड किती आहे सांगा तुम्ही? N6 348.61. म्हणून मी इथे किती लिहिणार? 348.61. ओके. मी पहिला हे पूर्ण लिहितो मग मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करतो. हे लय महत्वाचं आहे. हे ज्याला लिहायला जमले त्याला टीप कॅल्क्युलेट करायला जमल्या. सांगतो 2 मिनिट थांबा. हे वन इनपुट साठी झालं. आता वन इनपुट साठी झालं. असंच मी वन आउटपुट साठी करतो. सॉरी, वन इनपुट झालं तर टू इनपुट साठी करतो. याच्यासाठी करतो. म्हणजे मी यांचा व्हेलॉसिटी रेशो लिहिणार यांचा दोघांचा. आता व्हेलॉसिटी कसा येणार बघा इथं? Z2 इनपुट डिवाइड बाय Z2 आउटपुट. Z2 इनपुट डिवाइड बाय Z2 आउटपुट. Z2 इनपुट डिवाइड बाय Z2 आउटपुट. आता Z2 इनपुट डिवाइड बाय Z2 आउटपुट तुम्ही सांगायचं मला. हा रेशो कसा येणार? याच्याप्रमाणे इनव्हर्सली यायला पाहिजे ना, प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे वन इनपुटची स्पीड इथे यायला पाहिजे डिनॉमिनेटरला आणि टू इनपुटची स्पीड इन डिनॉमिनेटर यायला पाहिजे आणि टू आउटपुटची स्पीड न्यूमरेटरला यायला पाहिजे. आता टू इनपुटची स्पीड तुम्ही सांगायची. टू इनपुटची स्पीड मी फिगर ड्रॉ करतो बरं. इथं बघा. ह्या टू इनपुटची स्पीड किती असणार? टू इनपुटची स्पीड किती असणार? टू इनपुटची स्पीड. टू इनपुट कुठल्या शाफ्ट वरती आहे? पहिल्या शाफ्टवर. पहिल्या शाफ्टची स्पीड किती आहे? 2 आहेत इनपुट. N6.5. N6.5 आहे. इनपुट एकच आहे बाळ. इनपुट एकच आहे इथं बघा. 6.5 आहे. एका शाफ्ट वरती पहिला शाफ्ट आहे ना यो. पहिल्या शाफ्टची एकच स्पीड आहे 6.5. म्हणजे टू इनपुटची स्पीड सुद्धा किती आहे? N6.5 आहे. टू इनपुटची स्पीड सुद्धा 6.5 आहे. 6.5 स्पीड किती आहे? 407.38 इथे येतो. 407.38. आता हे झालं. आता टू आउटपुटची स्पीड पाहिजे. टू आउटपुटची इथे आहे रेड डायग्राम मध्ये बघा. टू आउटपुटची स्पीड पाहिजे असेल तर दोन स्पीड आहेत. 1, 2. पहिल्या वेळेला तुम्ही कुठली लिहिली सांगा? पहिल्या रेषेसाठी. या पहिल्या रेषेसाठी कुठली लिहिलेली? ही लिहिलेली. आता याचा अर्थ ही पहिली अशी झाली. मग यांच्यासाठीची स्पीड कुठली असणार? राहिलेली दुसरी. म्हणजे ती कुठली असणार? N7. कुठली असणार आहे? N7. आता N7 स्पीड तुम्ही किती आहे सांगा? 495.65. ठीक आहे. त्यामुळे इथे मी किती लिहिणार? 495.65. 495.65.
सगळ्या आलं तर सांगा, चालू करूया लगेच. हॅलो सर. हा बोला. तर इथं राऊंड फिगर घ्यायच्या का स्पीड का डायरेक्ट आहे तशा पॉइंट मध्ये घ्यायच्या? होय सांगणार आहे, जरा थांबा. पहिल्यांदा त्याने काय प्रिन्सिपल आहे ते सांगू दे, त्यानंतर मग शॉर्टकट सांगतो की. पहिल्यांदा मी आता काय केलं, हे कसं आलं ते सांगायला लागलोय. आता मी पुढचं सगळं शॉर्टकटनीच लिहिणार आहे. जरा लक्ष द्या. मी परत एकदा हे सांगतो. 1 इनपुट 1 आउटपुट, 2 इनपुट 2 आउटपुट, अशा माझ्याकडे 2 गिअरच्या पेअर होत्या पहिल्या याला. 1 इनपुट 1 आउटपुट, 2 इनपुट 2 आउटपुट. मग 1 इनपुट 1 आउटपुट, 2 इनपुट 2 आउटपुट मी इथं लिहिलं. Z1 इनपुट Z1 आउटपुट, Z2 इनपुट Z2 आउटपुट. आता मला इथे स्पीड लिहायच्या. स्पीड कशा लिहायच्या बघा. Z2 इनपुट आणि Z2 आउटपुट, Z2 इनपुट आणि Z2 आउटपुट हा पहिल्या शाफ्ट वरती आहे, पहिल्या शाफ्ट वरती. आणि पहिल्या शाफ्टची स्पीड आहे 6.5, जे ऑलरेडी आपण शोधलेले आहे 6.5. ती मी काय केली, 1 इनपुट आहे तर इथं लिहिली, 2 इनपुट इथं आहे तर इथं लिहिली, म्हणजे इथं 407 आली बघा दोन्ही ठिकाणी. आता काय झालं, Z1 आउटपुट आणि Z2 आउटपुट. Z1 आउटपुट आणि Z2 आउटपुट म्हणजे काय, सेकंड शाफ्ट वरती 2 स्पीड यायला पाहिजे. सेकंड शाफ्ट वरती 2 स्पीड यायला पाहिजे. त्यातली पहिली स्पीड आहे N6, दुसरी स्पीड आहे N7. पहिली स्पीड आहे N6, दुसरी स्पीड आहे N7. म्हणून मी काय केलं, इथं आणि इथं N6 लिहिली आणि इथं N7 लिहिली. इथं N6 लिहिली, इथं N7 लिहिली. आता मी सेकंड स्टेज लिहितो, सेकंड स्टेज. ठीक आहे, लक्ष द्या, लय महत्वाचं आहे सेकंड स्टेज. आता मला सांगा तुम्ही, माझा एक प्रश्न आहे, या शाफ्टकडे किती स्पीड आहे, तरी दुसऱ्या शाफ्टकडे किती स्पीड आहेत? दुसऱ्या शाफ्टकडे किती स्पीड आहेत? 3. किती आहेत? 3. दुसऱ्या शाफ्टकडे किती स्पीड आहेत? 5. दुसऱ्या शाफ्टकडे किती स्पीड आहेत? म्हणजे आजपर्यंत जे काही तुम्हाला शिकवलं ते सगळ्यात पाण्यात गेलं. स्पीडच नाही. अरे अण्णा इथं ये, या पहिल्या शाफ्टकडे किती स्पीड आहे तिथं? 1. दुसऱ्या शाफ्टकडे किती स्पीड आहेत? 2. 5 कसं म्हणालाय तुम्ही? ती गिअर सांगायला. गिअर कसा? आम्ही स्पीड विचारलोय, तुम्ही गिअर सांगालाय. म्हणजे तुम्हाला लग्न तर करायचं आहे, पोरगी बघायची नाही, पोरगा बघून करायचं आहे, कसं चालेल? नाही रे. मी विचारलंय काय तुम्हाला, दुसऱ्या शाफ्टकडे किती स्पीड आहे? किती स्पीड आहे दुसऱ्या शाफ्टकडे? 2. सांगा किती आहेत? 2. आता माझा प्रश्न काय आहे, हा शाफ्ट एका वेळेला एका स्पीडनं फिरणार का 2 स्पीडनं फिरणार? हा शाफ्ट एका स्पीडने फिरू शकतो, इथे 2 स्पीडने फिरू शकतच नाही. बरोबर आहे काय? म्हणजे काय, Z1 इनपुट Z1 आउटपुटला मेश असला तरी एक स्पीड येईल, एक. जर मी चेंज केला गिअर तर दुसरी स्पीड येणार. म्हणजे एका वेळेला किती स्पीड असणार तिथं? एकच असणार. मग आता तुम्ही कन्सिडर करून सांगा, हा गिअर मेश कंडिशनला घेऊया का हा गिअर मेश कंडिशनला घेऊया? कुठला तरी एकच घ्यायचा मेश कंडिशनला. हा गिअर मेश कंडिशनला घेऊया का हा घेऊया? पहिला घेऊया का दुसरा? पहिलाच घेईल. पहिला घेऊया मेश कंडिशनला. ओके, पहिला जर मेश झाला
तर आपण स्पीड किती घेतल्या N6.5 म्हणजे दुसऱ्या शाफ्ट कडे स्पीड किती असणार सांगा आता जर पहिला गिअर मिस झाला तर पहिला गिअर जर 6.5. मिस झाला तर दुसऱ्या N6. शाफ्ट कडे स्पीड कुठली असणार N6 ही स्पीड 6. असणार म्हणजे तुम्ही कन्सिडर केल्याप्रमाणे दुसऱ्या शाफ्टची स्पीड कुठली तरी एकच असायला पाहिजे एक तर ती N6 असायला पाहिजे नाहीतर ती एकतर N7 असायला पाहिजे. आता मी या दोन्हीपैकी तुम्ही मला सांगितलं पहिलं मेश घ्या म्हणजे दुसऱ्या शाफ्टची स्पीड किती आहे मी इथं लिहितो 348.61 ही दुसऱ्या शाफ्टची स्पीड आहे. या दोन असायला पाहिजेत पण दोन पैकी कुठली तर एक अंदाजे घ्या परत सांगतो दोन पैकी कुठली तर एक अंदाजे घ्या म्हणजे या स्पीडनं आता दुसरा शाफ्ट फिरालाय या स्पीडने आता दुसरा शाफ्ट फिरालाय. मग पुढचा प्रश्न बघा स्पीड 348 आहे असं पण म्हणूया 348. आता सांगा Z3 इनपुटची स्पीड किती Z3 इनपुटची स्पीड किती ते कुठल्या शाफ्टवर आहे 348 दुसऱ्या शाफ्टवर आहे दुसऱ्या दुसऱ्या shaft. शाफ्टची स्पीड Z3 इनपुट हा दुसऱ्या शाफ्टवर आहे दुसऱ्या शाफ्टची स्पीड तुम्ही किती घेतली बाळांनो 348 याचा अर्थ Z3 इनपुटची स्पीड ही 348 आहे. सांगा Z4 इनपुटची स्पीड किती आता Z4 इनपुटची स्पीड किती आहे 348. तेवढेच Sir, same असणार speed कारण की ते दुसऱ्या शाफ्टवर आहे. Z5 इनपुटची स्पीड सांगा सेम स्पीड. हीच असणार म्हणजे आत्ताच्या कंडिशनला Z3 इनपुट Z4 इनपुट Z5 इनपुट या तिघांची स्पीड दुसऱ्या शाफ्टवर असल्यामुळे ती किती आहे आता 348 आहे. कळलं. आता मी पुढचं लिहितो बघा आता याच्या पुढं मी सोपी ट्रिक सांगणार आहे लिहिण्यासाठीची. आता काय करायचं इथं बघा 1 इनपुट 1 आउटपुट 2 इनपुट 2 आउटपुट तर इथं काय करायचं Z3 इनपुट Z3 आउटपुट इथं लिहायचं Z4 इनपुट Z4 आउटपुट इथं लिहायचं Z5 इनपुट Z5 आउटपुट. ओके हे लिहून घ्यायचं ह्याच्यासारखंच लिहिलंय. आता सांगा स्पीड रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतो रे टीथ स्पीड रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टीथ म्हणजे इथं 3 इनपुटचे टीथ असेल तर स्पीड इथं 3 इनपुटची यायला पाहिजे. सांगा 3 इनपुटची स्पीड काय आहे 3 इनपुटची स्पीड 3 इनपुटची स्पीड काय आहे 2 नंबरच्या शाफ्टची 2 नंबरच्या शाफ्टची स्पीड काय आहे 348 म्हणजे इथे किती येणार 348. आता असंच पुढचं पण लिहितो लगेच 4 इनपुटची स्पीड सांगा 4 इनपुट 348. ओके 5 इनपुटची स्पीड सांगा 348. म्हणजे आता तुमच्या एक लक्षात आलं असेल बघा हे बघा लक्ष द्या सोपं करून सांगतो ही स्पीड इथं डिनॉमिनेटरला आहे बघा दोन्ही ठिकाणी पहिल्या शाफ्टची स्पीड इथं दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटरला आहे तसंच दुसऱ्या शाफ्टची स्पीड इथं तिन्ही ठिकाणी डिनॉमिनेटरला आहे बघा आहे काय तिन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर. ओके आता पुढे जाऊया आता हे न्यूमरेटर माहित नाहीत न्यूमरेटर हे सांगतो कसे शोधायचे. तुमचं इनपुट स्पीड किती आहे 348 इथे या रेड डायग्राम मध्ये यायचं रेड डायग्राम मध्ये या इथे या 348 घेतल्या ना तुम्ही म्हणजे N6 घेतलाय हा घेतलाय तुम्ही दुसऱ्या शाफ्टची स्पीड तुम्ही ही घेतल्या याचे 3 आउटपुट कुठले कुठले बघायचे याचे 3 आउटपुट 3 आहेत ना इथं 1 2 3 हे त्याचे 3 आउटपुट आहेत 1 2 3 म्हणजे हा जर स्पीड सेकंड शाफ्टची ठेवली तर थर्ड शाफ्टच्या 3 स्पीड कुठल्या कुठल्या असणार आहेत N4 N6 N8 म्हणजे इथं जर ही स्पीड ठेवली N6 ठेवली सेकंड शाफ्टची तर थर्ड शाफ्टच्या स्पीड कुठल्या कुठल्या असणार N4 N6 N8 म्हणजे 3 आउटपुट आले बघा N4 N6 N8. मग आता इथं जायचं इनपुट 348 एक शाफ्ट आहे आउटपुट 3 वेगवेगळे यायला पाहिजे आणि 3 वेगवेगळे कुठले आता सांगितले मी तुम्हाला N4 N6 N8. ओके म्हणून इथे यायचं N4 N6 N8 किती आहेत सांगा मला N4 N6 N8 N4 किती आहे 172.45 N6 348.61 आणि N8
704.72. 704.72 म्हणजे हा मेश झाला तर 172 स्पीड मिळणार, हा मेश झाला तर 348 स्पीड मिळणार, हा मेश झाला तर 704 स्पीड मिळणार. ओके, म्हणजे हा झाला सेकंड स्टेजचा गिअर रेशो. मी परत एकदा सांगतो काय केलंय हा सेकंड स्टेजला. इथे कसं लिहिलं 1 इनपुट 1 आउटपुट, 2 इनपुट 2 आउटपुट, तसंच लिहिलं 3 इनपुट 3 आउटपुट, 4 इनपुट 4 आउटपुट, 5 इनपुट 5 आउटपुट. आता 3 इनपुट 4 इनपुट 5 इनपुट हे दुसऱ्या शाफ्टवरती आहे, त्यामुळे सगळ्यांची स्पीड किती आहे N6 आहे, ती इथे लिहून घेतली डिनॉमिनेटरला. आणि त्या N6 चे आउटपुट, या N6 चे आउटपुट 3 आहेत, 1 2 3 सेकंड स्टेजला 3 आउटपुट आहेत. कुठला कुठला बघा N4 N6 N8 हे वरती लिहून घेतले, N4 N6 N8. ओके, आता इथं माझी सेकंड स्टेज संपली. ओके, आता थर्ड स्टेज. आता तुम्हाला याच्या आयडिया येत जाईल हे कसं लिहायचं. थर्ड स्टेज बघा, इथनं इथं जायला पाहिजे, इथनं इथं. सांगा थर्ड स्टेज कडे तुमच्याकडे स्पीड किती आहे टोटल, सॉरी तिसऱ्या नंबरच्या शाफ्टवर तुमच्याकडे टोटल स्पीड किती आहे, म्हणजे या शाफ्टवर टोटल किती स्पीड आहे, या शाफ्टवर टोटल किती स्पीड आहे? 6. 6 आहे, बरोबर 6. पण तो शाफ्ट एका वेळेला किती स्पीडनं फिरणार? 6 स्पीड आहे त्याच्याकडे, पण एका वेळेला तो एका स्पीडनं फिरणार का 2 स्पीडनं फिरू शकतोय, 4 स्पीडने एकदम? एका वेळेला नाही का? म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला एकदम सगळ्या स्पीड घेता येत नाही, कुठली तरी एकच घेता येत्या. आता तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही जी गिअर मेश सांगितलंय त्याप्रमाणे ही स्पीड आहे, याचे 3च आउटपुट आहेत. 6 असायला पाहिजे, पण आता दुसरा आला तर अजून 3 वाढणार. हे 3च आउटपुट आहेत, म्हणजे या 3 स्पीड तुमच्याकडे आहेत. ह्यापैकी कुठली तर एक स्पीड तुम्ही कन्सिडर करा ह्या शाफ्टची आहे म्हणून, ह्यापैकी कुठली तर एकच कन्सिडर करा या शाफ्टची आहे म्हणून. N4 घेऊ, N6 घेऊ का N8 घेऊ, कुठली तरी एकच घ्यायची. N8. N4 घ्या घेऊ? सर, हा, एका सिरीज नव्हते. कुठली पण एक सांगा, कुठली पण एक. N4 घ्या, N4 एका सिरीज नव्हते, खालची नाही. मी N4 घेतो, N4 घेतो. सांगा N4 स्पीड किती आहे सांगा. 172.45. म्हणजे तुम्ही काय कन्सिडर केलंय, हा जो शाफ्ट आहे, आता हा शाफ्ट किती स्पीडने फिरालाय? 172.45 ने फिरालाय असं तुम्ही घेतलंय. ओके, आता मग तुम्ही सांगायचं 6 इनपुट आणि 7 इनपुट या 2 गिअरची स्पीड किती असणार? 6 इनपुट आणि 7 इनपुटची स्पीड किती असणार? 172. 172.50. तुम्हीच आता घेतोय ना 172. ठीक आहे, म्हणून मी दिलेलं 172. आता याच्या पुढचं कसं लिहायचं बघा, फास्ट लिहितो आता मी. हे बघा 1 इनपुट 1 आउटपुट, 2 इनपुट 2 आउटपुट, 3 इनपुट 3 आउटपुट, 4 इनपुट 4 आउटपुट, 5 इनपुट 5 आउटपुट. इथं काय येणार? 6 इनपुट 6 इनपुट 6 आउटपुट. 6 आउटपुट, 7 इनपुट 7 आउटपुट. आता तुम्ही सांगा, इथं रेशो लिहायचा आहे मला, जर थोडं बाहेर जाईल मी लिहितो. इथं रेशो लिहायचा आहे, पटकन सांगायचा. डिनॉमिनेटरला किती लिहू? डिनॉमिनेटरला 172.50. 172.50. आणि 7 ची स्पीड 172 आहे. ओके, म्हणजे 172.45, 172.45. ओके, आता मला 2 स्पीड मिळाल्या 172.45. आता त्याचे आउटपुट पाहिजेत मला, आउटपुट पाहिजेत. रेड डायग्राम मध्ये जायचं, इथे यायचं रेड डायग्राम. N1 आणि N7. आता ही तुम्ही स्पीड घेतल्या ना, N4 घेतल्या ना याची, तर याचे 2 आउटपुट कुठले कुठले आहेत बघा. एक N1 आहे आणि दुसरा N7 आहे. एक N1 आहे आणि एक N7 आहे. म्हणजे आता लास्टला N1 आणि N7 स्पीड यायला पाहिजे. मग आता काय करूया, 2 स्लॉट आहेत आपल्याकडे, N1 लिहायचं इथं आणि इथं N7 लिहायचं. सांगा N1 किती आहे? N1 किती आहे? 60. आणि N7 किती आहे? 495.65. 60 आहे आणि हा 495.65 आहे. आणि इथं हे तुमचं व्हेलॉसिटी रेशो लिहून झाले. हे ज्याला लिहायला जमलंय त्याला टीथ कॅल्क्युलेशन जमलं. ठीक आहे, आता कसं आहे, आज मी पहिल्यांदा सांगालतो त्यामुळे ह्यात लय वेळ गेला, पण इथनं पुढे मी एवढं डिटेल मध्ये सांगत बसत नाही. ठीक आहे, आता सोपी ट्रिक, हे डायरेक्ट लिहायचं इथनं पुढे, लय त्रास करून घ्यायचा नाही. सोपी ट्रिक काय करायचं, इथं इनपुट शाफ्टची स्पीड लिहायची, इनपुटची. ती कशी कॅल्क्युलेट केली ती इथं दाखवली. 6.5 आलं ना मधला, म्हणून N6 आणि
5 डिवाइड बाय 2 याच्याप्रमाणे शोधून घ्यायची. हे मिळालं n 6.5. तर इथं काय करायचं, पहिल्या स्टेजला 2 स्पीड आहेत, Z1 इनपुट Z1 आउटपुट, Z2 इनपुट Z2 आउटपुट. आता ही जी स्पीड आहे ती डिनॉमिनेटरला द्यायची. डिनॉमिनेटरला ही जी स्पीड आहे 6.5 त्याचे 2 आउटपुट बघायचे. 6.5 चे 2 आउटपुट काय बघा, n6 आणि n7. n6 आणि n7. मग n6 इथं लिहायचा, n7 इथं लिहायचा, हे 2 इथं लिहायचे. आता इथनं पुढे काय करायचं सांगतो. ही स्पीड कशी ठरवायची माहितीये काय, हा आणि हा या दोन्हीपैकी एक कुठला तरी इथं लिहायचा. या दोन्हीपैकी कुठला तर एक इथं लिहायचा. तुम्ही सांगितलं मला 348 लिही, मी 348 लिही. म्हणजे ह्या शाफ्टची स्पीड 348 झाली. तर इथं 2 इनपुट झालं तर 2 आउटपुट, इथं 3 इनपुट 3 आउटपुट, 4 इनपुट 4 आउटपुट, 5 इनपुट 5 आउटपुट. आता हे 348 इथं डिनॉमिनेटरला लिहायचं. 348 डिनॉमिनेटरला. आता परत स्पीड रे डायग्राम मध्ये जायचं. स्पीड रे डायग्राम मध्ये ही 348 आहे, याचे किती आउटपुट आहेत तुमच्याकडे, 3. 1 2 3. कुठल्या कुठल्या बघा, 4 6 8. तर इथं काय करायचं, 4 ची स्पीड, इथं 6 ची स्पीड, इथं 8 ची स्पीड. 4 6 8 हे संपलं. आता तिसऱ्या शाफ्टची स्पीड, हे न्यूमरेटर आहेत की नाही, ह्यापैकी कुठली तरी एक असत्या, ह्या तिन्हीपैकी कुठली तरी एक असत्या. तुम्ही अंदाजे घ्यायची, तिन्हीपैकी कुठली तरी एक. तुम्ही सांगितलं 172 घ्या म्हणून मी 172 घेतली. ही तिसऱ्या शाफ्टची स्पीड आली. आता याच्यापासून परत थर्ड स्टेजला 2 आउटपुट मिळणार. 6 इनपुट 6 आउटपुट, 7 इनपुट 7 आउटपुट, हे रेशो घ्यायचे. 6 इनपुटची स्पीड आणि 7 इनपुटची स्पीड 172 असते, ही अगोदरची डिनॉमिनेटरला लिहायची. आता या 172 चे आउटपुट बघायचे तिसऱ्या स्टेजचे. 172 चे तिसऱ्या स्टेजचे आउटपुट बघायचे 1 2, म्हणजे n1 n7. ओके, आणि ते काय करायचं, तर n1 लिहायचं, तर n7 लिहायचं. हे एकदा व्हेलॉसिटी रेशो तुमचे झाले की तुमचा टीथ कॅल्क्युलेशनचा ऑलमोस्ट प्रॉब्लेम संपला. टीथ कॅल्क्युलेशनचा. पण ते कॅल्क्युलेट करायला पण बाळांनो जवळजवळ, म्हणजे आता पहिल्यांदा कराले म्हणून 1 तास लागणार आहे. मग मी उद्या कंटिन्यू करू का कसं करू? उद्या नको सर. आत्ताच काय प्रॉब्लेम आहे सांगतो. असं आहे, मी याच्यानंतर सलग ते घेत राहिलं की नाही तुम्हाला काहीच कळणार नाही. मग उद्या घ्या. त्यामुळे मला असं वाटतंय, आपण हे झाल्यावर थांबूया. तुम्ही घरात हे कसं बनवायचं याची प्रॅक्टिस करा. उद्या मी तुम्हाला पुढचं सांगतो. कारण की सलग जर मी दीड पावणे 2 तास घेतलं तर तुम्हाला पुढचं काही कळणार नाही आणि मग तुम्ही कन्फ्युज होणार. उद्या घ्या मग. संध्याकाळी वेळ असेल संध्याकाळी, नाही तर उद्या घ्या मग. उद्या कुठला वार आहे? आज वार कुठला आहे? शुक्रवार आहे काय? गणपती येणार आहे. गणपती आहे. उद्या गणपती आहे. ओके ओके, ठीक आहे. नुसतं संध्याकाळी आहे आज. आज संध्याकाळी ट्युशन ठेवूया. किती वाजता ते तुम्ही सांगा. ओके. 6:15 7च्या दरम्यान ठेवा सर. 7ला ठेवा, 7ला. बरं. ए नाही रे बाबा, हॅलो करायची असती तर संध्याकाळी नको. ऐका जरा, ते गोट्यानं जरा थांबा, मी सांगतो. सर संध्याकाळी नको. संध्याकाळी दुपारी नको. घ्या सर, दुपारी. दुपारी घ्या की सर, दुपारी. दुपारी घ्या. दुपारी का की म्हणजे माझा दुसरा क्लास असतो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. बर, ठीक सर आहे. 4ला घ्या, 4ला चालतं. दुपारी 4ला चालते बघा. ठीक आहे. संध्याकाळी 4 वाजता. हर्षदा चालते का 4ला? हा चालतंय 4ला चालतंय. 4 वाजता या. त्याच्या पुढे कंटिन्यू करूया. होय, मी हा फोटो काढून पाठवतो. हा एवढाच आज एवढं शिकवले. किंवा फोटो काढून पाठवतो. तुम्ही प्रयत्न करा. संध्याकाळी परत एकदा मी सांगतो हे, आणि मग पुढे आज प्रॉब्लेम संपूया. ओके, चलो संध्याकाळी भेटूया. ओके सर. आज संध्या नाही ना सर? हा, काय आलं? आज संध्याकाळी काय? आज संध्याकाळचं चाललंय रे. आज संध्याकाळी काय, उद्या संध्याकाळी 4 आज 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 4 वाजता. ठीक आहे, आज 4 बरोबर. वाजता. हा, बर बर. मेसेज पण टाकतो, आज 4 वाजता. हे श्लोक म्हणाला 4 वाजता झोपायचं असते, तो झोपतोय काय? हा, दुपारचे 4 वाजतात म्हणून. हा, झोपायचं असते. हा, असे, हा. हे 4ला या.